यापुढं तुझं काळं तोंड जर मला दाखवशील ना साल्या, पोलिसांनी केली त्याच्यापेक्षा बत्तर हाल करीन तुझे. काय झालं मला सांगता का? पण आता मला काहीच विचारू नको. मला तुला मारण्यात काही इंटरेस्ट नाही आहे. माझा इंटरेस्ट आहे तो फक्त माझ्या पैशात. सांगा ना, तुम्ही नाही ना ओळखत त्या आनंदीला? धनंजयची मैत्रीण? आणि हे सगळं तुला कुणी सांगितलं? गिरिजानी. धनाजीरावांचा फोन त्यांना कसं कळलं? बोला काका. नाही नाही, मी काय जास्त लक्ष घालत नाही ना काका. त्या सगळ्या लोकांचा उल्लेख जरी झाला तरी मी म्हणजे त्यांनी केलेले घाव अजूनही ताजे आहेत खूप मनावर. नाही नाही नको काका, तुम्ही एवढं म्हणालात हेच खूप झालं. आणि खरंच तशी काही गरज नाही आहे. काय होईल, उगाच घरची सगळी मंडळी बिथरतील. आसावरीला या अवस्थेत मला जास्त टेन्शन द्यायचं नाही आहे म्हणून. पण लवकरच आम्ही तिघं येऊ तुमचे आशीर्वाद घ्यायला. म्हणजे आसावरी, मी आणि ओके. अच्छा. का हो? आता का करायचं? कायच हर्षदाच्या लग्नाचं. मला या विषयावर आता बोलायचं नाही. असं का बरं करून राहिले तुम्ही? पोरगी तर आपलीच ना, मग तिच्या लग्नाचं आपण नाही ठरवणार तर का बाहेरचे लोक येऊन ठरवणार लग्न? का मी जित्ता हाव नव अजून? कशाला बाहेरचे ठरवतील? पुढल्या महिन्यात आपल्या तोला मोलाचं खानदान बघून करून देऊ सोयरी का? पण दाजी, माझं प्रेम. अहो पण काही ना काही तर करावंच लागेल ना. काय करायचं ते करतील. आपण माणुसकी दाखवली, आता त्यो जनावर माणूस बनून लाईनीवर येत नाही तर आपण काय बी करायचं नाही. कळलं का? नुसते मान नका डोलवू नंदीबाईला सारख्या. काय सांगतो नीट ध्यानात ठेवा. आता त्याचा निरोप आल्या बिगर माझ्यासमोर हा विषय काढायचा नाही. साहेब, ऑफिस बंद करायला आलो होतो. लाईट चालू दिसला म्हणून. हां ठीक आहे, तू जा. मी करीन ऑफिस बंद. जा. जी साहेब. म्हणजे मी कालपासून ऑब्झर्व करतेय. 2 माणसं आपल्या घरावरती पाळत ठेवून आहेत.
मला नीट आठवून सांग की जेव्हा मला नक्षलवाद्यांनी उचलून नेला होता तेव्हा तू पांढऱ्याबरोबर कुठे, कशी आणि कुठपर्यंत गेली होतीस? आता आता सगळं सुरळीत झालंय ना, आणि आता तो बाप होणार आहे, घरात 2 लग्न व्हायची आहेत. अशा वेळेला ह्या असल्या लोकांशी का वागण्यात जातोय तो? आता या क्षणी तुझ्या मनात खूप काही शंका आहेत मला माहिती, पण आता मला काहीच विचारू नको. मला आता फक्त विश्रांतीची गरज आहे, विश्रांतीची. माई, हे कुठे असतील हो? तुम्हाला काय माहितीये का? नाही, पण मला विश्वास आहे तो जिथे असेल तिथून अगदी सुखरूप परत येईल. अजिबात काळजी करू नकोस. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? मग आता अजिबात रडायचं नाही. तुझ्या होणाऱ्या बाळासाठी ते चांगलं नाहीये. चल आता आराम कर जरा. हवालदार,
आज तुम्हाला काही बोलायचं नाही हं? बिलकुल काही बोलायचं नाहीस हं? आज तर तुम्ही कसलं टेन्शन आलंय तुम्हाला? अरे हट टेन्शन कसलं आज तर सगळी टेन्शन दूर झाली माझी. मी खूप खुश आहे आज खूप खुश आहे. गेले 4-5 दिवस बघतेय मी तुमचं वागणं खूप खूप बदललंय. कसा वागतोय मी कसा वागतोय? चांगला की वाईट? ते नाही सांगता येणार मला, कारण तुम्ही जसे वागत असता ना तसे तुम्ही खरे नसताच. तुमच्या डोक्यात वेगळंच काहीतरी चाललेलं असतं आणि म्हणून मला खूप भीती वाटते. करेक्ट करेक्ट ओळखलंस तू मला. शोभतेस तू माझी बायको शोभतेस सासावरी. मला अत्यंत अभिमान आहे तुझा. पण आज मी जे केलंय ते कळल्यानंतर तुलाच काय पण भोसल्यांच्या पुढच्या 15 पिढ्यांना सुद्धा माझा अभिमान वाटेल. अहो तुम्ही असं काय केलंय तुम्ही? सांगू आपण जे 5 कोटी दिले होते ना नक्षलवाद्यांना त्यातले 3 कोटी मी परत आणले. तीन कोटी. आहे की नाही अभिमान वाटावा अशी गोष्ट. आता त्या सगळ्या नक्षलवाद्यांना कळेल हर्षवर्धन भोसलेचे पैसे पचवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. हवी ती गोष्ट मिळवण्याकरता वाघाच्या जबड्यात हात घालून कोथळ्या सकट ती गोष्ट परत मिळवू शकतो हा हर्षवर्धन. अहो तुम्ही हे सगळं आत्ता काही विचारू नकोस. त्या सांगेन तुला उद्या. पण मी तुला आत्ता जे सांगितलं कानात ते तू जर कोणाला सांगशील तर तुला नाही गोळ्या नाही आहेत त्यात. रिकामा आहे रिकामा. पण जर तू जेव्हा केव्हा हे कोणाला सांगशील तेव्हा मात्र हे भरलेले असतील गोळ्या.
गिरिजा, गिरिजा, काय गुरुजी? गिरिजा, मी शाळेला जायला निघालोय, पण त्या अगोदर मला तुला काही विचारायचं होतं. विचारा की. ही आनंदी कोण? कोण आनंदी? हे बघ, मला असं बनवावनी केलेलं अजिबात आवडत नाही. तू काल उमाला सांगत होतीस तुझी कोणी आनंदी नावाची मैत्रीण आहे म्हणून. हा म्हणजे हे बघ, सगळं खरं खरं सांग, घाबरायचं बिलकुल कारण नाही. कोण आहे ही आनंदी? हा आनंदी होय, आता आलं ध्यानात माझ्या. अहो ती म्हणजे मैत्रीण आहे माझी शाळेतली. शाळेतली मैत्रीण? म्हणजे आपल्या? नाही, म्हणजे म्या शाळेत होते ना तवाची मैत्रीण. आपल्या शाळेत नव्हती ती. मग आता कुठं असते ती? ती होय, ती तवाच निघून गेली चंद्रपूरला. आता तिथंच असते. मग ती आमच्या धनंजयला कशी काय ओळखते? तर ते मला काय माहित. अगं पण तूच सांगत होतीस ना उमाला की तुझी ती आनंदी का कोण मैत्रीण आहे ती धनंजयला चांगली ओळखते म्हणून, आणि तिचा काल फोनही आला होता म्हणून. नाही म्हणजे म्याच तिला फोन केलता. इथं आष्टीत येऊन बरेच दिवस झाले ना, म्हणून आपला केला फोन. तेव्हा तिनंच मला विचारलं, आष्टीत कुठं असतीस, काय करतीस. बरं, मग म्या सांगितलं तिला मोहिते गुरुजींकडे राहते म्हणून. तेव्हा तिनंच मला सांगितलं की त्यांच्या धाकल्या भावाला मी चांगली ओळखते म्हणून. म्हणून म्या आपलं सांगितलं उमाताईंना. माझं काही चुकलं का गुरुजी? नाही, पण हे बघ, तू असल्या इथल्या तिथल्या गोष्टी उमाला सांगत जाऊ नकोस. तिला उगाच टेन्शन येतं. तू कामात लक्ष ठेव, तेवढंच पुरे आहे. वय पुण्यांदा असं नाही होणार. ठीक आहे, निघतो मी. पण एवढी रिस्क घ्यायची काय गरज होती? तुम्हाला काही झालं असतं तर? नाही ना झालं काही. हर्षवर्धनशी टक्कर घेणं म्हणजे पोरास्वरांचा खेळ नाही असं मरी. अहो पण ते नक्षलवादी आहेत. त्यांनी जर असू देत, तरी ते माझं काही वाकडं करू शकत नाहीत. माझा तर विश्वासच बसत नाही की तुम्ही पैसे घेऊन त्यांच्या तावडीतून सुटून सुखरूप घरी परत आलाय. कोणाचाही चटकन विश्वास बसावा असं काम मी कधी करतच नाही आसावरी. मी केलेलं प्रत्येक काम इतरांसाठी अविश्वसनीय असंच असतं. ते पैसे आहेत माझ्याकडे. मग आपण ते लवकरात लवकर धनाजी काकांना देऊन टाकूयात. हो ना? अहो पण